नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगडमध्ये बनावट नोटा रॅकेट उद्ध्वस्त, आचल दलालांच्या धडक कारवाईने खळबळ। आचल दलाल पोलीस अधीक्षक रायगड यांचे नेतृत्व, बेकायदा धंद्यावर गंडांतर, जनतेत चर्चेची जोरदार लगबग। रायगड जिल्ह्यात बनावट नोटांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत असताना अलिबाग पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री थरारक कारवाई करत 12 लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे। या प्रकरणी सराईत गुन्हेगार भूषण पतंगे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अलिबाग पोलिसांनी मयेकरवाडी भागात बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांच्या पथकाने छापा टाकला। छाप्यात 500, 200 आणि 100 रुपयाच्या बनावट नोटा, कलर प्रिंटर व कटर जप्त करण्यात आले। आरोपीने या नोटा कुठे कुठे चलनात आणल्या यामागे आणखी कुणी आहे का याचा शोध सुरू आहे। आचल दलाल पोलीस अधीक्षक रायगड म्हणाल्या, बनावट चलन या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे। अशा नोटा व्यवहारात आणल्यास खऱ्या चलनाचे मूल्य कमी होऊन महागाई वाढते। त्यामुळे संशयास्पद चलन दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। दरम्यान आचल दलाल रायगड पोलीस अधीक्षक झाल्यापासून बेकायदा धंद्यावर गंडांतर आले असून जनतेमध्ये आणि विशेषतः महिला वर्गामध्ये त्यांच्या कारवाईची जोरदार चर्चा आहे। अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की काही वर्षांनी रायगड जिल्ह्याला कायदा सुव्यवस्था राखणारा खरा पोलीस अधीक्षक मिळाला आहे, जो स्वतः जनतेच्या समस्या ऐकतो। रायगड जिल्ह्यात बनावट नोटांच्या या कारवाईने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की पोलीस प्रशासन ठाम पावले टाकत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग।